लूप स्टार्ट है। यस, गणपति बप्पा मोरया। अभी ऐसे 22 बेंड लेके हम लोग पहाड़ के टॉप पे चले जाएंगे। मनाली आणि लेह याच्यामध्ये भरपूर असे अवघड रस्ते आहेत। अवघड वळणांचे म्हणा किंवा अवघड धाटणीचे म्हणा। काही ठिकाणी बर्फ, काही ठिकाणी पाणी, काही ठिकाणी रिव्हर क्रॉसिंग, तर काही ठिकाणी फक्त दगड आणि मातीचे ढीग। असं असताना एक 23 किलोमीटरचा पॅच असा आहे की जो सरचूपासनं साधारणतः 30 ते 32 किलोमीटर लांब आहे। सरचूपासनं 1 तास पोचायला लागतो आणि हे जे 23 किलोमीटर आहेत, या 23 किलोमीटरमध्ये आपण जवळजवळ 750 मीटरची हाईट व्हर्टिकली चढतो। मी व्हर्टिकली याच्यासाठी म्हणालो, तुम्ही आपले मागचे व्हिडिओ जर का बघितले असतील तर आपण त्याच्यामध्ये बारालाचा पास असेल किंवा हिडिंबा देवीचं मंदिर असेल, तिथला चढ आपण बघितला होता। तिथला चढ असतो असा ग्रॅज्युअल, पण हा जो 23 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्यामध्ये आपण व्हर्टिकली ऑलमोस्ट 730 मीटर, जवळजवळ 750 मीटरची हाईट गेन करतो आणि यालाच गाटा लूप्स असं म्हणतात। हे गाटा लूप्स, आता डांबरी रस्ता आहे पण रस्ता एवढा छोटा की समोरासमोर 2 गाड्या आल्या की एका गाडीला जाणं पुढे मुश्किल। आणि अशाच मार्गावरनं मोठमोठे ट्रक असतील, मोठमोठे ऑइल टँकर असतील ते, आणि त्यात सांगायची गोष्ट म्हणजे हिमाचल प्रदेश टुरिझमची HRTC वाल्यांची बससुद्धा जी दिल्ली ते लेह जाते ती सुद्धा या घाटा लूपवरनं जाते। हा गाटा लूपचा रस्ता खतरनाक तर आहेच आहे, अवघड तर आहेच आहे की जिथे सगळ्या चालकांची खरी कसोटी लागते, पण इथली हवासुद्धा अनप्रेडिक्टेबल आणि बेभरोशाची अशी आहे। लँडस्लाईड इथे नित्याची, स्नोफॉल, ढग असतील तर स्नोफॉल, आणि थंडीच्या काळामध्ये इकडे ॲव्हलॉन्च म्हणजे हिमकडे खाली कोसळणे हे सुद्धा अनुभवायला मिळतं। जसं आपण जिस्पावरनं पुढं जातो तसं आपल्याला सरचू लागतं आणि सरचू क्रॉस केलं की आपण हिमाचलची बॉर्डर क्रॉस करून लडाखच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि तिथनंच हा गाटा लूपचा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्याला क्रॉस करायला लागतो आणि हा पास करून आपण वर गेलो की वरती आपल्याला नकीला पास म्हणून जो आहे तो नकीला पास आपल्याला वरती लागतो।
सरचूपासनं सराप नदी आपली जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर साथ करते. डाव्या हाताने ही नदी अखंड आपल्याला वाहताना दिसते. पण जसे घाटालूपचे रस्ता सुरू होतो, जसे घाटालूप सुरू होतात तशी ही नदी डावीकडे राहते आणि आपण उजवीकडे गोल गोल फिरत जात राहतो. एक स्वामी समर्थांवरचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये रवींद्र महाजनींनी काम केलेला असतं आणि जो हिरो असतो तो फिरून फिरून एकाच ठिकाणी येत असतो. त्याला रवींद्र महाजनीचा सुंदर डायलॉग आहे, चकवा तुला चकवा लागला, असं तो म्हणतो. तसे हे इथले रस्ते आहेत. पण इथे चकवा लागत नाही, पण आपल्याला असं वाटतं की अरे आपण एकाच रस्त्यावरनं गोल गोल किती फिरतोय. हे हेअरपिन बेंड जे आहे ते बेंड एवढे शार्प आहेत की अक्षरशः एक साधारणतः दर 4 ते 5 मिनिटांनी एक U-टर्न असल्यासारखा आपल्याला टर्न मारायला लागतो. आणि त्यात समोरासमोर वाहनं आली, टर्नवरती आली तर अजूनच अवघड. पण ज्या वेळेला समोरचा रस्ता दिसतोय अशा वेळेला जरी आली तरी एकमेकांना पास देणं अतिशय अवघड. हे बघा समोर ट्रक आणि छोटी गाडी 4 व्हीलर म्हणजे इनोवा असेल किंवा कार असेल, यांच्यामुळे सुद्धा दोघांना पास द्यायला किती अवघड जातं ते. असा हा सगळ्यात डेंजरस असं म्हणता येईल. डेंजरस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की सगळ्यात चॅलेंजिंग आणि ब्रेथ टेकिंग व्ह्यूजवाला. जसं आपण हे हेअरपिन बेंड्स क्रॉस करत वर जायला लागतो, 6वा 7वा बेंड क्रॉस करून वर गेलं की तिथनं खालच्या बाजूला म्हणजे कधी डाव्या हाताला तर कधी उजव्या हाताला, कारण आपण गोल गोल फिरतच वरती जातो. काही जुन्या पिक्चरमध्ये लोखंडी जिने दाखवतात बघा, ते लोखंडी जिने एका लोखंडी खांबाच्या भोवताली असे गोल गोल फिरलेले असतात. तसा काहीसा हा रस्ता गोल गोल फिरत जणू काही आकाशालाच गवसणी घालायला चालला आहे असा हा रस्ता. तर या व्हिडिओमध्ये फक्त या रस्त्याचंच शूटिंग आहे. ज्यांना ॲडव्हेंचर आवडतं त्यांच्यासाठी या रस्त्यावरनं प्रवास म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे. चला, कॉमेंट्री खूप झाली. आपण ऑलरेडी 5 ते 6 टर्न घेऊन वरती आलेलो आहोत. आता आजूबाजूचं विहंगम दृश्य आणि नकिला पासपर्यंत पोचेस्तोवर सगळा निसर्ग आणि सगळ्या रस्त्याचा प्रवास या आपल्या घाटालूपच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.
घाटा लूप्स हे खरं तर इंजिनिअरिंग मार्वल आणि BROची कमाल म्हणायला हरकत नाही. एवढे हेअरपिन बिंड्स आहेत की केसामध्ये हेअरपिन घालायला पण त्रास होईल, पण त्याच्यापेक्षा जास्त सफाईदारपणे इथे रस्ते बनवलेले आहेत वळणाचे. आणि उभा डोंगर आहे, त्याच्यामध्ये नागमोडी वळणाचे, एका रस्त्यावर दुसरा रस्ता, दुसऱ्या रस्त्यावर तिसरा, असे 21 ते 22 रस्ते इथे बनवलेले आहेत. हे मागे जर का बघितलं तर एखादा लांबलचक अजगर पहुडलेला असतो किंवा जुन्या काळामधले अनाकोंडा असतील, तसा हा लांबलचक पसरलेला घाटा लूप्सचा रस्ता. पाण्याच्या बाटल्यांचा ढेर जो बघितला, असं इकडे म्हणतात की एक ट्रक ड्रायव्हर होता आणि त्याच्या गाडीला काय प्रॉब्लेम झाला, तो इंजर्ड झाला, त्याच्यामुळे इथेच तो थांबून राहिला. पण त्याला इथे काही मदत मिळाली नाही. त्याला पाणी हवं होतं, पण इथे त्याला काही मदत मिळाली नाही. त्याच्यामुळे त्यांनी इथेच त्याचा दम तोडला. तेव्हापासून येणारे लोक इथे आपल्याकडची प्लास्टिकची बाटली असेल ती इथे त्याला आदरांजली म्हणून किंवा त्याला श्रद्धांजली म्हणून त्या ड्रायव्हरला इथे ती बाटली ठेवतात आणि पुढे जातात. आणि घाटा लूप्स क्रॉस करून 22 बेंड आहेत घाटा लूप्सच्या. आणि 22 बेंड संपल्यावर सुद्धा एवढे वरती बेंड्स आहेत, अगणित बेंड्स आहेत. आणि सगळं झाल्यानंतर आपण आलो 15,547 फुटावरती. प्रचंड वारा आहे आणि या वाऱ्यामध्ये सुद्धा हे छोटे छोटे दगड असे एकमेकांवरती सुंदररित्या रचून ठेवलेले आहेत. वारा प्रचंड आहे, त्याच्यामुळे गारवा पण खूप आहे आणि त्याच्यामुळे थंडी वाजते. एवढं प्रचंड वारा आहे इथे नकिला पासला. त्याच्यामुळे पहिला आपला कुठला होता, बारालाचा गार होता, ढग होते भरपूर, वारा पण होता, स्नोफॉल होत होता, पण तिथे एवढं गार वाटत नव्हतं. याचं कारण म्हणजे तिथे ढग होते. पण आता इथे मात्र प्रचंड वारा आहे, त्याच्यामुळे बाहेर उभं राहणं शक्य नाही, एवढं वारा आहे. आणि एवढ्या वाऱ्यामध्ये उभं राहणं शक्य नाही म्हणून सगळे हे आतमध्ये आले, कानटोप्या हातमध्ये घालून कुडकुडतात, कुडकुड बोलत आहे. काय रोहित, थंडी खूप आहे ना बाहेर? एकदम प्रचंड थंडी आहे. थंडीपेक्षा वारा खूप आहे, त्याच्यामुळे घार भार 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 असा वाऱ्याचा आवाज येतोय. माझा हात हालतोय, जास्त नाही आला तेवढा एवढा.
या घाटालूपच्या प्रवासात तुम्ही आमच्याबरोबर समाविष्ट झालात. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? अवघड वाटला, थोडा धोकादायक वाटला का आनंददायी वाटला, प्रसन्न वाटला? हे कॉमेंट करून मला अवश्य सांगा. आता आपला पुढचा स्टॉप जो आहे तो पांग विलेज. आपण 750 मीटर वर चढलो. आता तेवढंच 750 मीटर नकिला पासपासनं आपण खाली उतरणार. थोडंसं खाली उतरलं की आमच्या चालकांनी सांगितलं 30 ते 40 किलोमीटर पूर्ण ऑफ रोडिंग कशाला, रस्ताच नाही असं त्यांनी सांगितलं. रस्ते बांधतात, ते परत वाहून जातात आणि मैदानातनं आपण काढू तो रस्ता, अशी परिस्थिती. तर हे ऑफ रोडिंग कसं आहे आणि पांग हे जे गाव आहे खूप महत्त्वाचं असं गाव आहे. ते पांग गाव कसं आहे, पांग विलेज कसं आहे, हे आपलं पुढच्या भागामध्ये. गणपती बाप्पा मोरया. ये जी पांग विलेज, यहाँ पे सोनम पांगरी रेस्टोरेंट, यहाँ पे रुके ब्रेकफास्ट, लंच, डिनर. अभी मैं हिंदी क्यों बात कर रहा हूँ? अभी तो मैं हमारे ड्राइवर के साथ बात नहीं कर रहा हूँ.